शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज मी बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी माझे मित्र आहेत शंकर खांडेकर यांच्या सिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर त्यांनी जे आहे जवळजवळ 1 एकर सिमला मिरचीचं प्लॉट तयार केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कष्ट करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहेत. तर आपण थोड्याच वेळात त्यांना भेटूया आणि कशा प्रकारे सिमला मिरचीची लागवड असते, स्टेजिंग वगैरे जे आहे आपण इकडे बघू शकताय. ही जी रोपं आहेत ही अशा प्रकारे बांबू कळूक वगैरे बांधून आणि ह्याला अशा वायरचा ताण देऊन ही झाडांची बांधणी केली जाते. ही स्टेजिंग कशा प्रकारे केली जाते, ही कोणत्या प्रकारची मिरची आहे, कोणती व्हरायटी कोणती आहे, रोपे कितीला मिळतात आणि उत्पादन खर्च वजा उत्पादन म्हणजे नफा वगैरे कसा काय असतो. हल्ली शेतकऱ्यांचा जो कल आहे हे भुसार पिकांच्या ऐवजी जी काही नगदी पिके असतात, भाजीपाला पिके आहेत, त्यामध्ये मेथी कोथिंबीर आहे किंवा ही सिमला मिरची जी प्रकारची फायदेशीर जी शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देऊ शकतील अशाच पिकांवरती जास्त शेतकऱ्यांचा सध्या कल आहे. तर आपण यांना भेटूयात आणि थोडक्यामध्ये आपण त्यांच्याकडून जस्ट माहिती घेऊया की व्हरायटी कोणती आहे, ही लागण कधी करावी, स्प्रे वगैरे कसे काय, नियोजन कसं आहे त्यांचं ते आपण बघूयात. तर मित्रांनो पहा, हे आमचे मित्र आहेत शंकर खांडेकर. नमस्ते सर. नमस्कार. तर आमच्या प्रेक्षकांना, शेतकरी मित्रांना सांगा की ही सध्या जी तुम्ही जी व्हरायटीची लागण केलेली आहे ही कोणत्या प्रकारची लागण आहे किंवा ही कोणत्या प्रकारे आपण काय नियोजन केलं, ह्यावर खत वगैरे कसं काय आपण प्लॅनिंग केलं ते. ही व्हरायटी आहे हंटिंगटन म्हणून एक व्हरायटी आहे सिमला मिरचीची. अच्छा. तर ते लागण केली म्हणजे जोडीदार आहेत आमचे, त्याच्यामुळं जरा थोडंसं हे केलं, हां लक्षात घेतलं आणि आपण पण केली. आपण काही जास्त नाही केलेली, फक्त 8,000 रोपं लावलेले आहेत फक्त जास्तीत जास्त. आणि ह्याला खत वगैरे ते जे काय आहे ते भरपूर लागतं, भरपूर प्रमाणात शेणखत लागतं, केमिकल लागतं, ते सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात. तर आपण रोपं ही कुठून आपण आणलेली आहेत? रोपं आपण आणलेले आहेत कामेरी, इस्लामपूर, प्रविराम नर्सरीमधून. तर रोपं आणल्यानंतर हे सुरुवातीला आपण जे प्लॉटचं जे प्रिपरेशन करतो, प्लॉट तयार करतो, खत माती वगैरे, हे सुद्धा थोडक्यामध्ये कसं काय केलं जातं? थोडक्यामध्ये म्हणजे ट्रॅक्टरने बेड सोडायचे असतात, त्याच्या अगोदर ते मिक्स डोस असतोय, शेणखत असते, त्याच्या अगोदर ते घालायचं असतं, नंतर ट्रॅक्टरने बेड सोडून नंतर मग रोपाची तयारी करायची. आणि ही ॲक्च्युली सिमला मिरची लागवड करण्याचा जो योग्य कालावधी जो असतो तो आपल्या मते कोणता कालावधी योग्य असतो यामध्ये? जून महिन्यामध्ये पाऊस झाल्याच्या नंतर. अच्छा. म्हणजे मे पासून सुरुवात करतात, मे जून पासून स्टार्ट होतं. बरं, यामध्ये आपण जे हे मल्चिंग वगैरे जे टाकलेलं आहे, हे मल्चिंग म्हणजे ह्याची जाडी वगैरे किती असते किंवा लॅटरल कोणते असतात हे सुद्धा आम्हाला सांगा. 25 मायक्रॉनची जाडी आहे त्याची, म्हणजे 25 मायक्रॉनचं मल्चिंग आहे. ह्या मल्चिंगची जी जाडी 25 मायक्रॉन आहे. आणि लॅटरल जे आपण टाकतो त्याचं हे कोणत्या टाईपमध्ये असतं ते लॅटरल? 16 mm चं लॅटरल आहे. आणि इनलाईन असतात ना? अच्छा. मग आता आपला जो पहिला तोडा वगैरे असं काय झालेला आहे का ह्याचा? 1 तोडा झालेला आहे. 1 तोडा. अच्छा. माल तरी आपला किती निघाला ह्यामध्ये? 1 तोड्यात जास्त नाही निघालं, नाही 700 किलो फक्त निघाला होता. अच्छा. आणि एक्सपोर्ट म्हणजे दर किती मिळाला आपल्याला? दर 38 रुपये मिळाला. अच्छा. खरेदी इथून डायरेक्ट दिलेला.
अच्छा, मग आपल्याला आता किती भर असं अजून आपल्याला ही मिरची आपल्याला किती भर देईल आणखीन? 10 ते 15 तोड होतात. अच्छा, मग आता सरासरी आतापर्यंत आपला अंदाजे खर्च किती झाला आहे या प्लॉटवरती? खर्च 1,25,000 पर्यंत गेलं बजेट. अच्छा, आणि आपल्याला म्हणजे अपेक्षा किती आहे पूर्ण प्लॉटची? 3-4 लाखापर्यंत जाणार की 4-4.5 लाखापर्यंत. अच्छा अच्छा. आणि रेटवर आहे जास्त डिपेंड. अच्छा, एक्सपोर्ट वगैरे म्हणजे व्यापारी आपल्या इकडे बागे इथे Direct स्वतः? दिल्लीचे व्यापारी, कलकत्त्याचे व्यापारी येतात इथे हां हां. खरेदीला. आणि वजन करून काटा पेमेंट हां, वगैरे काटा देतात payment जागेवरती? असते. काटा अच्छा payment अच्छा. असते. ठीक आहे, धन्यवाद आम्हाला थोडासा वेळ दिल्याबद्दल. तर शेतकरी मित्रांनो, पहा आपण तसे फायदेशीर ही जी शेती आहे सध्या, ही फळशेती, भाजीपाला शेती, जी नगदी पिके जी आपली आहेत, या पिकांमधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते. तर इकडे पहा, अत्यंत चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे. आणि ह्या फळाचं जे सिमला मिरचीचं जे वजन आहे आता सध्या, हे 200-250 ग्रॅमपर्यंत तर नक्की भरायला पाहिजे. तर अत्यंत चांगल्या प्रकारे प्लॉट जो आहे हा आणलेला आहे. तर असेच फायदे म्हणजे माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.